नमस्कार सर्वांना मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो बनवतोय आपण महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व कल्याण विभाग जे आहे तर त्यामध्ये मित्रांनो खूप साऱ्या योजना महाराष्ट्रामधील नागरिकांसाठी असणार आहेत। त्यामध्ये काय काय योजना आहेत याबद्दलची डिटेल माहिती जी आहे आजचा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये फक्त हे सांगतोय मी की काय काय योजना असणार आहेत आणि पुढचा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये असेल की योजनांचा लाभ कसा घ्यायचा, कुठे अर्ज करायचा आणि डॉक्युमेंट्स काय काय लागतील। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या आणि तुम्ही कोणत्या योजनेमध्ये बसू शकता हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळू शकेल। तर व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला पाहूया मित्रांनो, काय काय योजना आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जातात जे की अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील जे नागरिक असतील त्यांच्यासाठी ह्या योजना असणार आहेत मित्रांनो। तर चला पाहूया आपण कशा प्रकारे आपल्याला कोणत्या योजना आपल्याला सरकारकडून दिल्या जातात। नमस्कार सर्वांना, आपण आज पाहणार आहोत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जे आहे महाराष्ट्र शासनाचा त्यामार्फत आपल्याला किती योजना आणि कोणत्या प्रकारच्या कोणासाठी योजना भेटतात या सर्व गोष्टी तुम्ही आज या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवतोय मित्रांनो। मी बघा, मी वेगवेगळे पेजेस ओपन करून ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये मी थोडंसं झूम आउट करतो। ते बघा, सुरुवातीला पाहूया आपण योजनेमध्ये जेव्हा जातो आपण शिक्षण आणि प्रशिक्षण आहे बरोबर। तिथे बघा कुठे दिसतंय शिक्षण आणि प्रशिक्षण, इथे दिसतंय बरोबर। आता शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्या योजना आहेत, कुठे कुठे योजनांचा लाभ घेऊ शकतो आपण हे तुम्हाला मी सांगतो। व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे बट सर्व योजनांची माहिती जी आहे तुम्हाला डिटेलमध्ये नाहीये बट योजनांची नावं मी तुम्हाला सांगतोय। यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे लाभ घ्यायचा या सर्व गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जातील। तर मित्रांनो बघा, पहिला आहे स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना बरोबर। म्हणजे काय की समाज कल्याण विभागामार्फत जे ऊसतोड कामगार असतात त्यांच्यासाठी शासकीय वसतिगृह योजना राबवण्यात येत आहे। त्यामध्ये बघा ही सुरुवात कधी झाली 11/1/2025 ला आताचं हे अपडेट आहे, म्हणजे या वर्षीचं हे आता यांनी अपडेट केलेलं आहे, प्रकाशित तारीख ते आता गेलेली आहे। त्यानंतर आहे बघा 2 नंबरचं, स्वेच्छा संघटनांनी चालवलेल्या मागासवर्गीयांच्या वसतिगृहांना मान्यता व सहाय्यक अनुदान देणे। म्हणजे काय, अनुदानित वसतिगृह असतात ज्यामध्ये तुम्हाला जर आपण अनुसूचित जातीमधले मुलं असणार आहोत किंवा मागासवर्गीय जातीमधले विद्यार्थी असणार आहोत तर यासाठी ही योजना असणार आहे। वसतिगृहासाठी तुम्हाला तिथे लाभ घेता येणार आहे। यानंतर आहे बघा, अनुसूचित जातीच्या मुला मुलीसाठी अनुदानित आश्रमशाळा सुद्धा चालवल्या जातात। त्यानंतर आहे तालुक्याच्या ठिकाणी एक शासकीय निवासी शाळा प्रत्येक ठिकाणी असणार आहे। त्यानंतर आहे बघा, अनुसूचित जातीच्या मुला मुलीसाठी मागासवर्गीय शैक्षणिक संस्थांवरील सोयी सुविधा असतील, हे सुद्धा योजना शिक्षणासाठी मिळणार आहे मित्रांनो। त्यानंतर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना, हे सुद्धा असणार आहे। त्यानंतर आहे मागासवर्गीय मुला मुलीचे शासकीय वसतिगृह। यानंतर आहे बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मागासवर्गीय मुला मुलींकरता मॅट्रिक पूर्व शिक्षण फी व परीक्षा फी योजना। मॅट्रिक पूर्व म्हणजे काय, 10वीच्या अगोदरच्या मुलांसाठी शिक्षण फी आणि परीक्षा फी भेटणार आहे मित्रांनो। कसा फॉर्म भरायचा, कुठे अर्ज करायचा हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण की आपण वेगवेगळ्या योजनांचा लाभ सांगतोय आज। यानंतर आहे बघा, इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मुला मुलींना राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे, ही सुद्धा गोष्ट सामाजिक न्याय विभागाकडून राबवली जाते। त्यानंतर आहे अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती, ही एक योजना राबवली जाते। 9वी ते 10वी मधील मुला मुलींना शिष्यवृत्ती, अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती। यानंतर आहे बघा 2 नंबरचं पेज आपण ओपन करतोय, इथे सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आहेत। राज्यातील 100 अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती आहे राजश्री शाहू महाराज यांच्या नावाने। ही गुणवत्ता शिष्यवृत्ती वेगळी, ही वेगळी। त्यानंतर आहे बघा, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता विद्यावेतन भेटणार आहे। सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे। भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आहे। माध्यमिक शाळेतील 5वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे। त्यानंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क असणार आहे मित्रांनो। त्यानंतर आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि शेवटचा आहे सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता। तर बघा, इतक्या साऱ्या ज्या
सुविधा दिलेल्या आहेत त्या आहेत बघा मित्रांनो शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी, बरोबर. यानंतर आपण पाहतोय मित्रांनो बघा, शिक्षण आणि प्रशिक्षणचं झालं, यानंतर मी हे क्लोज करतोय. तिथे आहे बघा ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 योजना आहेत, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना. या दोन्हीचा मी तपशील दाखवतो कारण की दोनच योजना आहेत. यामध्ये बघा लाभार्थी काय असणार आहे वगैरे त्या गोष्टी चालते, सगळ्याच गोष्टी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. यामध्ये फक्त पाहूया कोणत्या कोणत्या योजना आहेत. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना हे कोणासाठी आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे आणखी पुरस्कार यांच्या मार्फत पुरस्कार दिले जातात. कोणाकोणाला पुरस्कार आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार असणार आहे, संत रविदास पुरस्कार आहे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार असणार आहे, शाहू फुले आंबेडकर पारितोषिक आणि कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार. हे सर्व पुरस्कार कोणत्या बाबतीमध्ये भेटतात या सर्व मी तुम्हाला जो सांगतो व्हिडिओ बनवतोय त्याच्याबद्दल ते डिटेल माहिती ही पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे मित्रांनो. त्यानंतर आहे बघा पुरस्कार आपण क्लोज करतोय. त्यानंतर आहे बघा सामाजिक उपाय म्हणजे काय, यामध्ये बघा अंमली पदार्थ सेवन विरोधी मोहीम म्हणजे एक मोहीम राबवली जाते. व्यसनमुक्ती प्रचार व कार्य व पुरस्कार दिले जातात व्यसनमुक्ती प्रचार व कार्य केल्यानंतर. त्यानंतर आहे अत्याचाराचे बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना सुद्धा आहे. जर एखादी योजना म्हणजे एखाद्या अनुसूचित जाती जमातीतील व्यक्ती आहे त्यांच्यावरती अत्याचार झाल्यानंतर त्यांना हे आर्थिक सहाय्य दिलं जातं. त्यानंतर आहे कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसहाय्य आहे मित्रांनो, बरोबर. अनुसूचित जातीमधले जे व्यक्ती असतील जे लोक असतील त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे. सामाजिक उपायमध्ये ही योजना येते. यानंतर आपण हे क्लोज करतोय. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत 3 महामंडळ आहेत ज्यामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, यामध्ये अनुसूचित जाती जमातीमधील व्यक्तींना याचा लाभ भेटतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, हे मातंग समाजासाठी आहे. मातंग समाजातील ते वेगवेगळे 12 वेगवेगळे प्रकार आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ हे चांभार समाजासाठी मित्रांनो असणार आहे. यामार्फत वेगवेगळ्या योजनांचा लाभ आपण घेऊ शकतो. त्यानंतर आहे आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना, हे डायरेक्टली ओपन केले आपण. डायरेक्ट इथे बघा योजनेच्या प्रमुख अटी महाराष्ट्रातील रहिवासी असायला पाहिजे. लाभार्थी विवाहित जोडप्यापैकी एक जण हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. जातीचा दाखला देणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर आहे लाभार्थी जोडप्याकडे विवाह नोंदणी म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट असलेलं गरजेचं आहे. लग्नाच्या वेळेस दोघांचे वय म्हणजे वर वय 21 वर्ष आणि वधूचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. 2 प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रे असायला पाहिजेत. वधूवरांचे एकत्रित फोटो. तर बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू लिंगायत जैन शीख याच्यातील असेल तर आंतरजातीय विवाह संबोधण्यात येतो. व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती यामधील आंतर प्रवर्गातील विवाह सुद्धा आंतरजातीय विवाह संबोधण्यात येईल. म्हणजे काय की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये विवाह झाला तरी ही हा लाभ भेटू शकतो मित्रांनो. त्यानंतर लाभार्थी सांगितले तुम्हाला. फायदे काय आहेत, आंतरजातीय विवाह 50,000 रुपये पती पत्नीच्या संयुक्त नावाने धनाकर दिले जातील. आणि अर्ज कसा करावा, तर अर्ज तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून घेऊन विवाहित जोडप्याने अर्जात नमूद केलेल्या कागदपत्राच्या प्रतीसह अर्ज प्रत्यक्षात सादर करावा. म्हणजे दोघांनी तिथे हजर राहणं गरजेचं असणार आहे मित्र, बरोबर. हे झालं. यानंतर बघा मी सामाजिक न्याय व आर्थिक उन्नतीच्या योजना आहेत बघा. 2 नंबरचा ऑप्शन आर्थिक उन्नती. यामध्ये बघा आर्थिक उन्नतीमध्ये वेगवेगळ्या योजना आहेत. रमाई आवास योजना आहे मित्रांनो ग्रामीण व शहरी भागासाठी. अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे ही एक आर्थिक उन्नतीसाठी योजना आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ही सुद्धा असणार आहे. त्यानंतर आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे. म्हणजे ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर किंवा उपसाधने याच्यामध्ये भेटणार आहेत.
स्टँड अप इंडिया लोन योजना आहे. यानंतर आहे अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दीर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना आहे. आणि अनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करण्याची ही सुद्धा योजना त्याच्यामध्ये असणार आहे मित्रांनो. बरोबर, हे मी क्लोज करतोय. आणि यानंतर हे राहिले फक्त विशेष सहाय्य योजना. विशेष सहाय्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे ते बघा, शेवटपासून स्टार्ट करूया आपण. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, यामध्ये काय काय भेटेल ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना. या सर्व योजना मित्रांनो भेटतात कुठे? सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आपल्याला भेटतात. हे सर्व योजना ज्या आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 योजना ज्या आहेत, 8 योजनांची जी माहिती आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असेल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.